नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची। प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपरिमित शौर्याची साक्ष देणारा, घनदाट जंगलानं वेढलेल्या हिरवीगार चादर लपेटून असंख्य जंगली श्वापदांना मायेनं कुरवाळणाऱ्या जावळीच्या खोऱ्यात भक्कमपणे पाय रोवून उभा असलेला छत्रपतींचा अभेद्य प्रतापगड। जावळी जिंकल्यावर आसपासच्या प्रदेशावर वचक ठेवण्यासाठी याच कोरप्या डोंगरावर छत्रपतींनी किल्ला उभारायचं ठरवलं। महाराजांचे शिलेदार मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांनी हा किल्ला अर्थात प्रतापगड बांधून घेतला। याच गडाच्या पायथ्याशी आदिलशहाचा प्रचंड धिप्पाड असलेल्या सरदार अफजल खानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः फाडला। त्याचा कोथळा बाहेर काढून स्वराज्याची ताकद आदिलशाहीला दाखवून दिली। जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही निघालो आहे प्रतापगडाला। आम्ही महाबळेश्वरच्या पुढे आलो आहोत, आंबेनाले घाटामध्ये, जो महाबळेश्वर पासून पुढं प्रतापगडला चालू होतो आणि कोकणात जाऊन मिळतो त्या घाटामध्ये। आणि सुंदर असे दृश्य पाहू शकतो आपण। 20 मिनिटात आम्ही प्रतापगडाला पोहोचेल। प्रतापगड तुम्हाला माहीतच असेल, पुण्यापासून 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे। महाबळेश्वर मार्गे आपण प्रतापगडला जाऊ शकतो। नागमोडी वाट आणि धुके घनदाट सह्याद्रीचा थाट हा आहे आंबेनळी घाट। आणि या घाटातनं उजवीकडे वळायचं प्रतापगडच्या या प्रवेशद्वाराच्या कमानीमधनं डायरेक्ट आपण पायथ्यापाशी येतो। डायरेक्ट गाडी प्रतापगडावर जाती, त्यामुळे इथं चालण्याचा काही जास्त त्रास नाही। तरी 400 पायऱ्या आपल्याला चालायला लागतात, पण त्या टप्प्याटप्प्याने आहे, त्यामुळे खूपच सोपा ट्रॅक आहे। तुम्ही लहान मुलांपासून ते वृद्ध आईवडिलांना पण घेऊन येऊ शकता। प्रतापगडच्या पायथ्यापाशी आलोय आपण। प्रतापगडवर आता एक आमचे मित्र भेटले, ते गाईड पण आहेत। आपण हा जो किल्ला पाहायला चाललोय तो अजून खाजगी मालकीमध्ये आहे। म्हणजे छत्रपती शिवाजी राजांचे 13वे वंशज आहेत। नाव आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सातारला राहतात। त्यांच्या खाजगी मालकीमध्ये प्रॉपर्टी आहे, त्यामुळे इकडे टुरिस्टला कोणताही टॅक्स नाही, गाडीला टॅक्स नाही, फिरणं सगळं फ्रीमध्ये आहे। आणि आम्ही लोक सुद्धा किल्ल्याच्या आतमध्ये 20 कुटुंब राहतो। पूर्वीपासून राहणारे मावळ्यांचे वंशज, आता आमची 13वी पिढी या किल्ल्याच्या आतमध्ये चालू आहे। तर रायगडच्या पूर्वेला महाबळेश्वरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या ओठात आणि जावलीच्या घाटात एक उंच शिखर आकाशी झेप घेत उभं होतं। एका गरुड नजरेनं त्याला हेरलं, तटबंदीचा मुकुट चढवला आणि नाव दिलं किल्ले प्रतापगड। या किल्ले प्रतापगडी मी छत्रपती शिवाजी राजांचा मावळ्यांचा 13वा वंशज संदीप गोविंद जाधव आपले सहर्ष स्वागत करतो। जय शिवराय। उभेच राहून सांगेन गाथा शिवरायांच्या पराक्रमाची, आठवण करून देईन मराठ्यांच्या इतिहासाची। पहिल्या 100 पायऱ्या चढल्यावर एक भला मोठा दरवाजा लागतो, हाच महादरवाजा आहे। महाराष्ट्रामधून अनेक शाळेंच्या सहली प्रतापगड किल्ल्याला येतात। हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे। छत्रपती शिवरायांनी भल्या मोठ्या अफजल खानचा कोथळा बाहेर काढला होता। आणि या ऐतिहासिक ठिकाणी आम्ही पण लहान असताना, 4थीला असताना मला आठवते, आमच्या शाळेची ट्रिप आली होती। शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे बालकडू मला इथं लहानपणीच भेटलं होतं आणि तेच आता नवीन पिढीलाही भेटत आहे। आपल्या लोकांना जाण्या येण्यासाठी एवढा एकच मार्ग आहे। एकदा का आपण हा दरवाजा बंद केला की आतले लोक आत आणि बाहेरचे बाहेर। पूर्वी कसं होतं, सूर्योदयाला खोलायचो, सूर्यास्ताला बंद करायचो। ते रूल्स आजही आपण फॉलो करतो। सकाळी 6ला उघडतो, रात्री 9ला बंद करतो। दरवाजाची उंची तुम्ही लोकांनी पाहिली, ते इतर किल्ल्यांपेक्षा थोडीशी लहान आहे, कारण शत्रूचा कोणताही माणूस हत्तीवर किंवा घोड्यावर बसून आतमध्ये येऊ नये। आणि त्यावेळेस किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी जास्तीत जास्त हत्तींचा उपयोग केला जायचा। हत्तीनं पळवत आणायचे, दरवाजे होते आजवायचे। पण ती जागा बघा, एक तर वळणदार आणि चढणीची आहे। सध्या आपण पायऱ्या बनवलेत, इथं 95 पायऱ्या संपतात तर साधारण माणसं थकून जातात, हाती इथपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि ह्या सर्व रचनेला आपल्याकडे काय म्हणतात, गोमुखी रचना, म्हणजे गायीच्या तोंडासारखं। तसा समोरचा परिसर अरुंद आहे आणि बाकीचा परिसर मोठा आहे, कारण शत्रूचे 100-150 लोक एकत्र येऊन दरवाजा तोडायचा प्रयत्न करू नयेत। समजा 20-25 आले तर त्यांना मारायला भिंतींना होले ठेवलेत। एका बाजूने तोफेचा मारा करायचा आणि दुसऱ्या बाजूने गरम पाणी किंवा गरम तेल डोक्यावरती टाकायचं, असं वेगवेगळं नियोजन आहे। 350 वर्षापूर्वीची तोफ आहे। तोफेचं वजन आहे 650 किलो, 1.5 किलोमीटरची त्याची रेंज आहे। आणि समोर जो काळा गोल दगड दिसतोय ही त्यावेळी मशाल अडकवायचं स्टँड आहे। आता आपल्या जमान्यामध्ये आपण कॅन्डल स्टँड यूज करतो, लाकडी। 350 वर्षापूर्वीचा दगडी मशाल स्टँड। पूर्वी या दोन्ही जागा रिकाम्या असायच्या, त्यांना आपण दिवडी म्हणतो, म्हणजे पहारेकरांना बसण्याचं ठिकाण। जुने गावकरी चालवतात ती चावडी आणि पहारेकरांची दिवडी।
म्हणूनच म्हणतोय आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, परंतु छत्रपती शिवरायांच्या मातृभूमीवर जन्माला आलोय याचाच आपल्याला अभिमान आहे. गडावरच्या मुख्य भागात आपला प्रवेश झाला आहे. आता प्रतापगड आपण आतमध्ये जाऊन सविस्तर पाहूया. आपल्या समोर एक दरवाजा दिसतोय, त्याला आपण काय म्हणतो, पालखी दरवाजा. म्हणजे राजे जास्ती करून रायगड किल्ल्यावरती राहायचे. 64 किलोमीटर राजधानीचा किल्ला. तिथून भवानी मातेच्या दर्शनाला या ठिकाणी यायचे. तर राजे लोकांना पालखीतून आत नेलं जायचं म्हणून त्याला आपण पालखी दरवाजा म्हणतो. समोर जो झेंड्याचा बुरुज दिसतोय त्याला आपण काय म्हणतो, टेहळणी बुरुज म्हणजे ऑब्झर्वेशन टॉवर. त्यावेळी शत्रूच्या प्रत्येक हालचाली होती, लक्ष ठेवण्यासाठी काही दुर्बीण वगैरे नव्हते, मग ते लोक अशा प्रकारचे बुरुज बनवायचे. आणि इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे, आपण इतिहासाचं 4थीचं पुस्तक आजही पाहिलं तरी पहिल्या पानावरती नेहमी हे चित्र असतं. प्रतापगड म्हटलं तर लोकांच्या नजरेसमोर हा मेन भाग येतो. म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की वेळी शस्त्र उचललं म्हणून ह्या भगव्याचं विश्व राहिलं. राजे तुम्ही होता म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिलं. आणि समोर हा जो डोंगर आपल्याला दिसतोय हे महाबळेश्वर आहे. समुद्र सपाटीपासून महाबळेश्वरची उंची 4,500 फूट आणि प्रतापगड 3.5. 1,000 फूट महाबळेश्वर उंच आहे. आणि खाली जो आपल्याला पूर्ण जंगली परिसर दिसतोय हा इतिहासातील महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे जावलीचं खोरं आहे. याला विजापूरचा बाल्य किल्ला मानतात. तर या जावली भागामध्ये महत्वाचे किल्ले येतात. प्रतापगड, मधुमकरणगड, कमळगड, रसाळगड, रायगड हा शेकडो एकर जमिनीचा परिसर या जावलीच्या राजाच्या ताब्यामध्ये असायचा. या जावलीमध्ये इतकं घनदाट अरण्य होतं, हत्ती हरवला तर सापडायचा नाही. सूर्याची किरण इथं पडत नव्हती. मग इथं राज्य करणाऱ्यांना माज गुरमी होती. इथं राज्य कोण करायचं तर मोरे लोक. या मोरे लोकांना विजापूरवाल्याने किताब दिलाय. त्या किताबाचं नाव आहे चंदरराव. म्हणजे जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना चंदरराव मोरे म्हणतात. जावलीचे त्यावेळेचे राजे होते यशवंतराव मोरे. वय वर्ष होतं 50. आणि राजांनी अफजल खानला मारलं त्यावेळेस राजांचं वय वर्ष फक्त 29 होतं. राजांनी यशवंतराव मोऱ्यांना पत्र लिहून सांगितलं, तुम्ही मराठा आहात, मी मराठा आहे. तुम्ही जर स्वराज्यात आलात तर स्वराज्याची ताकद वाढेल आणि जावली स्वराज्यात आलं तर स्वराज्य भक्कम होईल. पण या यशवंतराव मोऱ्यांना माज गुरमी होती. त्यांनी राजांना प्रत्युत्तर करून सांगितलं, तुम्ही कसले राजे, तुम्हास कोण राजे मानतो? मुझफ्फर राजा आपली घरी म्हणतो, मानतो कोण? येता जावलीचा जाता गोवळी. पुढे एक मनुष्यही जिवंत राहणार नाही. तुमच्यामध्ये पुरुषार्थ असेल तर उद्या याल तर आजच या. दारुगोळा मजबूत आहे. आम्ही कोकणचे राजा असून आमचा राजा श्री महाबळेश्वर. श्रीच्या कृपेने बादशाने आम्हाला राजे किताब आणि मोर्चा सिंहासन दिले आहे. तरी आम्ही दारमदारी दर पिढी जावलीशी राज्य करतो. या उपर खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे, हे ते उपाय कराल तर तो अपयश होईल. यश न घेता अपयशच पात्र होऊन जाल असं श्री स्वामी समर्थ आहे. राजांना हे त्याचं म्हणणं पटलं नाही. राजांनी त्याला सांगितलं, तुम्ही कसले राजे, तुम्हास कोण राजे मानतो? राजे आम्ही, आम्हा श्री शंभूने राज्य दिले आहे. तरी तुम्ही आमचे नको होऊन आपला मुलूक खाऊन आमरा चाकरी करावी. या उपर बदफैली करून फंद कराल तर जावली मारून तुम्हाला कैद करून ठेवू. 15 जानेवारी 1656 राजांनी प्रथम या जावलीवरती स्वारी केली. चंदरराव मोऱ्यांना पराभूत केलं. हा आपल्या ताब्यामध्ये घेतला. नंतर इतिहासामध्ये किल्ला बांधला. इतिहासामध्ये पूर्वी किल्ला नव्हता. हे जावलीचं खोरं म्हणून प्रसिद्ध होतं. परंतु या चंदरराव मोऱ्यांचा भाऊ होता प्रतापराव मोरे म्हणून रायरीला म्हणजे रायगडला गेला. राजांनी त्याचा पाठलाग केला, त्याला पकडून आणलं. त्याने जीवदान मागितलं पण राजांनी दिलं. परंतु ह्याच प्रतापराव मोरेनं अफजल खान 42 विजापूरवाल्यांना मदत केली. म्हणून जावलीच्या प्रत्येक मोऱ्यांना आजही गद्दार मोरे म्हणतात. तीही मोऱ्यांची जावली. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की मोरे तुम्ही असे कसे झाला, यवनांचे भक्त आणि मराठ्यांच्या तलाव मराठ्यांचंच रक्त. या आता इथे एक पाण्याचा तलाव आहे, पण याच्यापासून राजांना त्यावेळी 2 फायदे झाले. आता ही किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी जो दगड वापरला हा कुठून बाहेरून आणला नाही. बाहेरून आणला असता तर 2 वर्षामध्ये किल्ला पूर्ण नसा झाला. समोर जे काळ्या कलरचे डोंगर दिसत आहेत हे डोंगर फुटपर्यंत असायचे. हे डोंगर ह्याच ठिकाणी फोडून काढले. इथून दगड काढला. ज्या ठिकाणाहून दगड काढला त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे झाले. त्याच्यामध्ये पाण्याचा साठा झाला. म्हणजे राजांना 2 फायदे. पहिला तर किल्ल्याची तटबंदी बांधण्यासाठी दगड मिळाला आणि दुसरं वापरण्यासाठी पाणी. आज आपण म्हणतोय की पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना आपली आहे. ही 350 वर्षापूर्वी त्या लोकांनी बनवली आहे. आणि ज्या पर्वत रांगांमध्ये आपण सध्या उभे आहोत हे जगामध्ये फेमस असलेले पर्वत. त्याला आपण काय म्हणतो, सह्याद्रीचा पर्वतमाला, पश्चिम घाट. तुमच्या लोकांच्या वाचण्यामध्ये कधी जर मिर्झा राजे जयसिंगांचा पुरंदरचा तह आला असेल तर मिर्झा राजेंबरोबर औरंगजेबचा एक सरदार आला होता. त्याचं नाव आहे दिल्लेर खान. या दिल्लेर खाननं चेष्टा मस्करी करण्यासाठी मिर्झा राजांना विचारलं की मिर्झा राजे सह्याद्री क्या होता है. तेच मिर्झा राजाने त्याला उत्तर दिलं, दिल्लेर खा ये सह्याद्री है. सह्याद्री या तो तलवारें खनकती है ना कि आपके महबूब की तार. या तो शाइस्ते खा की उंगलियां काटी जाती है. अफजल खान का पेट फटके सर काटा जाता है. आणि या सह्याद्रीमध्ये छाती ठोकपणे फिरण्याची ताकद फक्त 3च लोकांमध्ये. एक म्हणजे वारा, दुसरा म्हणजे वाघ आणि तिसरे म्हणजे मराठी. तुळजा भवानी मातेचं मंदिर आपल्याला समोर दिसत आहे. 51 पायऱ्या चढल्यावर आपण मंदिरात प्रवेश करूया.
राजांनी खरंच हा किल्ला बांधला कशासाठी, तर राजांची कुलस्वामिनी तुळजाभवानी म्हणजे तुळजापूरला येतं पहा, परंतु विजापूर म्हणजे कर्नाटक बॉर्डर, विजापूर ते तुळजापूर हा जो पूर्ण प्रदेश होता हा पूर्वी आदिलशाहीच्या ताब्यामध्ये असायचा. म्हणजे हे राजांचे शत्रू लोक. तर राजांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला तुळजापूरला जाण्यासाठी त्रास व्हायचा, सततच्या लढाई व्हायचे, मावळे मारले जायचे. पण या भवानी मातेने राजांच्या स्वप्नामध्ये येऊन सांगितलं, जावली प्रांतामध्ये एक ढोरप्या नावाचा डोंगर आहे, त्या ठिकाणी तू माझी स्थापना कर. आता ढोरप्याचा अर्थ काय पहा, गाई गुरु असतात ना, ती पूर्वी डोंगरावरती गवत खाण्यासाठी येत असत. तर या गाया गुरांना मराठी रांगडी लोक आपण काय म्हणतो, ढोर. हा ढोरप्या नावाचा डोंगर, त्या डोंगरावरती राजांनी 1656 ला म्हणजे 1656 मध्ये हा फोर्ट बांधायला सुरुवात केली आणि 1658 ला फोर्ट बांधून कंप्लीट केला. ही जी ब्लॅक कलरची बॉर्डर आपल्याला दिसते, टोटल 5 किलोमीटरची बॉर्डर आहे. फोर्टचा आतला एरिया 52 एकर्स, बांधलाय किती 2 वर्षामध्ये, फक्त भवानी मातेच्या मंदिरासाठी. आता आपण लोक किल्ल्यातील सगळ्यात मुख्य ठिकाणी येऊन पोहोचलो. हे भवानी मातेचं मंदिर, राजांची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत. दगडी बांधकाम दिसतंय, 350 वर्षापूर्वीच आहे. समोर आपण नवीन बनवतोय आणि खरं तर या मंदिरासाठी हा किल्ला बांधलाय, परंतु इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला अफजल खानला मारल्यानंतर. आतमध्ये महत्वाच्या 3 गोष्टी आहेत ज्या आपण लोकांना पाहावायच्या आहेत. पहिली म्हणजे भवानी मातेची मूर्ती आहे. मूर्तीच्या समोरच काचेच्या बॉक्समध्ये स्फटिकाचं क्रिस्टलचं शिवलिंग आहे आणि अपोजिट बाजूला काचेच्या दरवाजामध्ये एक तलवार आहे. आता या भवानी मातेच्या मूर्तीला जो दगड वापरला हा नेपाळच्या कालीगंडकी नावाच्या नदीतून आणलाय. हा दगड कशाचा आहे, सोनार लोकांकडे सोन्याची पारख करण्यासाठी वाटीमध्ये जो काळा दगड ठेवतात त्याला शालिग्राम म्हणतात. शालिग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवण्यात आलेली आहे. हा दगड नेपाळवरून राजगड किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये मागवण्यात आला आणि त्यावेळेचे मूर्तिकार होते बंबाजी नाईक पानसरे, ज्याने अष्टभुजा म्हणजे 8 हात असलेली मूर्ती घडवली आहे. आणि 1661 ला मूर्तीची स्थापना अफजल खान वधानंतर 2 वर्ष. आणि आतमध्ये जी तलवार आहे ते स्वराज्याचे 4थे सेनापती होते, नाव आहे हंसाजी मोहिते. पहिले सेनापती मानकोजी दस्तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर आणि 4थे जत हंसाजी मोहिते म्हणजे सोयराबाईंचे भाऊ, राजारामांचे मामा, राजांचे मेहुणे यांची ती तलवार. परंतु या ठिकाणी का ठेवलेली आहे, तर हंसाजी मोहित्यांचा पराक्रम असा आहे, एका मावळ्याने एका युद्धामध्ये ते एका तलवारीने फक्त 600 लोक मारली आहेत. त्यांना हंबीरराव हा किताब मिळालाय. हंबीरराव कान्होजी मोहिते, कराड तळबी त्यांचं गाव. इथे काही जुन्या तोफा आहेत बघा, त्यांना आपण काय म्हणतो उकळीच्या तोफा. थोडक्यात पद्धत कशी राहते, दारू गोळा फोडून टाकतात, मागे छोटे छोटे होले तिकडून फायर करतात. साधारणतः हातामध्ये आपण बॅग कशी पकडतो तशी हातामध्ये पकडण्याची पहिली वाली तोफ आहे. एकटा माणूस उचलून 5 किलोमीटरची बॉर्डर फिरत होता. वजन फक्त त्याचं 150 किलो आहे. आता आपण मिलिटरी मध्ये टीव्ही मध्ये रॉकेट लॉन्चर पाहतो ना, हे जुनेवाले 120 चे, 35च्या 2 45 1 आणि 3 नंबरच्या हॉकीच्या काठी सारखी दिसते बघा, ही त्यावेळची दगड फोडायची पहार आहे. आज आपल्या जुन्या कुटुंबामध्ये आपण पहार असायची म्हणायची वेळ आणली. एकतर अंगठ्याची साईज असते, 1.5 ते 2 किलो वजन असतं, त्याचा वापर आपण माती खणण्यासाठी करतो. ही त्यावेळची दगड फोडायची पहार, 50 किलो वजनाची पहार घेऊन लोक 8-8 तास काम करत होते. आता आपल्याकडे बरेचसे आधुनिक मावळे येतात, उचलण्याचा प्रयत्न करतात, हातापाने पाडून घेतात, पण आम्ही लोकांनी ते बंद केलंय. पण आता आपल्याला नवीन इतिहासाची गरज उरली नाही. तर येणारे जे आधुनिक मावळे आहेत सगळे वडापाव, पिझ्झा, बर्गर, चायनीजचे समाधानी, त्यांचं हे कामही नाही. म्हणूनच म्हणावं लागतंय की नसत्या राजमाता जिजाऊ तर नसती दिसली अंगणामध्ये तुळस आणि नसते राजाशिवाय छत्रपती तर उरले नसते मंदिरावरती कळस. भवानी मंदिरातनं थोडंसं पुढे आल्यावर हनुमान मंदिराकडे जातो आपण. इथे आपल्या समोर ही हनुमानांची मूर्ती आहे. या मूर्तीचं जे तोंड आहे हे दक्षिण बाजूला आहे. याला आपण काय म्हणतो, दक्षिणाभिमुखी हनुमान. तुम्ही लोकांनी बरेचसे दक्षिणमुखी हनुमान पाहिले असतील, पण मूर्तीचं तोंड एक तर डाव्या किंवा उजव्या बाजूला राहते. हातामध्ये पर्वत किंवा गदा असते. ही समोर तोंड आशीर्वाद देणारी मूर्ती, याला आपण काय म्हणतो, संकट मोचन हनुमानजी. अशी मूर्ती सहसा पाहायला मिळत नाही. मूर्तीला कलर करतोय म्हणून मूर्ती नवीन दिसते. मूर्ती जुनी आहे, बाहेरचं मंदिर नवीन बनवलंय. आणि इथून वरती आपण किल्ल्याच्या दुसऱ्या भागामध्ये जातोय. याला आपण काय म्हणतो, बाल्य किल्ला. त्यावेळी राजे लोकांचा राहण्याचा राजवाडा, अन्नधान्याची कोठार, घोड्यांचे तबेले हे महत्वाच्या वस्तूवरती असायच्या. परंतु इंग्रज लोकांनी बरंच उद्ध्वस्त केलंय. काही ठिकाणी रिकामे चौतरे, राजांची मूर्ती, तिकडे आपण जाणार आहे. शेवटच्या 25 पायऱ्या आहेत, 450 पायऱ्या आपण संपवलेत. चला बाल्य किल्ल्यावर जाऊया आपण. लाल किल्ल्यावर आपल्याला सर्वात प्रथम केदारेश्वर मंदिर दिसत आहे. हे महादेवाचं मंदिर आहे. छत्रपती शिवरायांच्या प्रत्येक गडावर महादेवांचं मंदिर आपल्याला दिसतं. महादेवावर नितांत श्रद्धा होती महाराजांची. इथे आतमध्ये एक शिवलिंग आहे. त्याला आपण काय म्हणतो, स्वयंभू शिवलिंग. म्हणजे राजे त्यावेळी या ठिकाणी भवानी माता मंदिर जे आपण खाली पाहिलं ते बांधणार होते.
जमिनीचं खोदकाम करते वेळी आतलं शिवलिंग हे जमिनीत सापडलंय. त्याला आपण स्वयंभू म्हणतो, म्हणजे भूमीतून स्वयं प्रकट झालेलं. अफजल खान बेटीच्या वेळेस राजे हा महादेवांना रुद्राभिषेक करून गेले. अफजल खानला मारण्याची इच्छा पूर्ण झाली म्हणून आपण इच्छापूर्ती म्हणतो. आणि हा जो रिकामा चौथर आपल्याला दिसतोय ही त्यावेळची राजदरबारची जागा आहे. त्याला आपल्या भाषेमध्ये सदर म्हणतात, परंतु दरबार मोगलांचे चालायचे म्हणून लोकांना मोगली पद्धतीची दोन नावं प्रचलित आहेत, एक दिवाने खास आणि दिवाने आम, सिक्रेट आणि जनरल. दिवाने खास खास लोकांचा अष्टप्रधान मंडळ या ठिकाणी आणि आम जनतेचा रायगड किल्ल्यावरती. पूर्ण या बांधलेल्या इमारती होत्या, इंग्रजांनी खजानेच्या लालसेपोटी उद्ध्वस्त केले. आता रिकामे चौथर आहेत. करुणी तांडव जिंकू आम्ही दिल्लीचे तख्त, करुणी तांडव जिंकू आम्ही दिल्लीचे तख्त, कोण आम्हास अडवणार, मावळे आम्ही जन्मता शिवभक्त. ज्या परिसरामध्ये आपण आहोत त्या ठिकाणी पूर्वी राजांचा राहण्याचा राजवाडा होता, परंतु इंग्रज लोकांनी उद्ध्वस्त केला. मग राजवाड्याची काहीतरी आठवण पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी स्मारक बसवलंय. आपण पूर्ण उंची पाहिली, चौथऱ्यापासून तलवारीच्या टोकापर्यंत 36 फूट उंचाचं स्मारक आहे आणि घोडीच्या पायापासून तलवारीच्या टोकापर्यंत 16 फूट उंची आहे. हे वेगवेगळ्या 16 भागांमध्ये आणलंय आणि असेंबल करून इथं बसवलंय. कारण पंचधातूपासून बनवलेलं 4,500 किलोचं स्मारक आहे, 4.5 टन. हे बनवलं RP कामत, रामचंद्र पांडुरंग कामत मुंबईमध्ये आणि 30 नोव्हेंबर 1957ला नेहरूंच्या हस्ते त्याचं उद्घाटन आहे. जवळजवळ मूर्तीला 66 वर्ष पूर्ण झालेत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर राजांची पहिली मूर्ती या ठिकाणी बसवली आहे. आज आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात. आणि जसा राणा प्रतापजींचा चेतक नावाचा घोडा फेमस होता तसं राजांची कृष्णा नावाची घोडी होती. आणि तुम्ही लोक कधीही कुठेही जर अशा मूर्त्या पाहाल तर मूर्तिकार अशा मूर्त्या बनवताना एक इतिहास दर्शवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय तर घोड्यावर जे पण कोणी राजे बसले असतील त्यांचा मृत्यू कसा झाला असेल हे घोड्याच्या पुढच्या पायाच्या पोझिशनवरून दर्शवले जाते. समजा जर घोड्याचा पुढचा एक पाय वरती असेल तर घोड्यावर बसणाऱ्या राजांचा मृत्यू हा नैसर्गिक आजारपणामधला आणि घोड्याचे 2 पाय वरती असतील तर त्यांना युद्धामध्ये मारलंय. तुम्ही तारा राणी राणी लक्ष्मीबाईंचे फोटो कधी पाहिले असतील तर त्यांच्या घोड्याचे 2 पाय वरती असतात, कारण त्यांना वीरगती आली, युद्धातलं मरण. राजांचं आयुष्य होतं 50 वर्ष. 1630ला जन्म झाला शिवनेरी किल्ला पुण्यामध्ये आणि 1680ला मृत्यू झाला रायगड वरती. पहिली 15 वर्ष जर लहानपणाची सोडलीत तर 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 500 लढाया आणि 365 किल्ले जिंकलेत. त्यांना उसंत आराम नाही मिळाला. सतत घोडेस्वारी करून गुडघ्यांमध्ये त्रास झाला, त्याच्यामध्ये विष बाधा होत गेली, ती पूर्ण शरीरामध्ये पसरली आणि त्याच आजारपणामध्ये वयाच्या 50 त्यांचा मृत्यू झालाय. म्हणून त्यांच्या घोड्याचा एक पाय वरती आहे. म्हणूनच आपल्याला म्हणावं लागतंय की ना शिवशंकर ते कैलासपती, ना लंबोदर ते गणपती, नतमस्तक तयाचरणी त्यांनी केली स्वराज्याची निर्मिती. देव आपल्या सर्वांचे एकच, फक्त राजे शिवछत्रपती. बाण पर सिर पर पगड़ी महाराज तयार होते, उठाकर अपनी तलवार घोड़े पर सवार होते, तब झुक के कहते अल्लाह के सब बंदे, काश हम भी मराठा होते. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांश, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज, श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, हर हर महादेव. आता आम्ही चाललो आहोत प्रतापगडच्या मुख्य आकर्षक असं जे पॉइंट आहे टेहळणी बुरुज. त्या बुरुजावर गेल्यावर आपल्याला अफजल खानची कबरही दिसती, ज्या ठिकाणी अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली होती. तसंच ह्या बुरुजावरून आजूबाजूचा जो जवळी खोराचा परिसर आहे त्याचे विहंगमय दृश्य दिसतात. स्वराज्याचा भगवा प्रतापगडावर आजही डोलाने फडकत आहे. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. जंगलामध्ये दिसतोय ना, त्या ठिकाणी नजर देऊन पाहिली तर ते 2 थडकी दिसतील बघा. त्या ठिकाणी शामियाना उभारण्यात आला होता. तिथेच राजा आणि अफजल खानची भेट झालेली आहे. मोठं थडकं आहे ते अफजल खानचं, छोटं त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा. पण तिकडे बरंच अतिक्रमण झालं होतं म्हणून 2006ला ते आपण बंद केली होती. पण मुख्यमंत्री आमच्या जवळचे झाले, त्यांनी 2022ला ते अतिक्रमण हटवलंय. तिथं आपण शिवसृष्टी आता बांधतो, अफजल खानला मारलेल्या देखावा राजांचं स्मारक. त्यामुळे 2-1 वर्ष आपण बंद ठेवलं. तिकडे आता सध्या आपल्याला जाता येत नाही म्हणून तुम्हाला दुरून दाखव. प्रतापगड मध्ये फेमस झाला हे अफजल खानला मारल्यानंतर. आता हा अफजल खान विजापूरचा एक मोठा सरदार होता. उंचीने म्हणाल तर 7.5 फीट. ताकद एवढी जबरदस्त होती की हत्तीला पण एकटा ढकलत नेऊ शकत होता. आणि त्याचं कुटुंब सुद्धा अतिशय छोटं कुटुंब होतं. ही हॅड अ 64 वाईफ अँड 43 चिल्ड्रन. द स्मॉल फॅमिली, हॅपी फॅमिली. असा हा अफजल खान राजांना मारण्यासाठी 40,000ची फौज घेऊन विजापूरहून निघाला. येता त्या वाटेमध्ये तुळजापूर, पंढरपूर ही जी काही हिंदूंची मंदिरं दिसतील ती उद्ध्वस्त करत निघाला. करायला माहिती होतं राजे हे थोडे धार्मिक स्वभावाचे व्यक्ती आहेत.
समजा जर मी यांची मंदिर उद्ध्वस्त केली ते कोणत्याही किल्ल्यामध्ये लपून बसले असतील तर मोकळ्यामध्ये आपले युद्ध करतील. परंतु राजांना माहित होतं खुल्या मैदानामध्ये अफजल खानाशी आपला निभावच होणार नाही, कारण त्याची फौज आहे जास्त आहे, ताकद आहे जास्त आहे. म्हणजे सर्व करत करत हा अफजल खान वाईमध्ये येऊन पोचला. तुम्ही लोकांनी येताना वाई शहर पाहिलं असेल. त्या ठिकाणी आल्यानंतर राजांनी आपल्या वकिलामार्फत एक पत्र पाठवलं. राजांच्या वकिलाचं नाव आहे गोपीनाथ पंत बोकील आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव आहे कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. पत्रातला मजकूर काय लिहून घेतला की तुम्ही मला काकासारखे आहात, तुमच्या अफाट फौजेचा मला अनुभव आहे आणि ज्याप्रमाणे पण विजापूर या ठिकाणी मला भेटण्यासाठी आलाय तसं जावली प्रांतामध्ये जो मी किल्ला बनवलाय त्याच्या पायथ्याला मला येऊन भेटा. आता या अफजल खानला माहित होतं की तर राजांना मारायला आपण एवढ्या दूरवर आलोय, जर समोरनं निमंत्रण देतायत तर जायला काहीच हरकत नाही. अफजल खानने राजांना भेटायचं मान्य केलं आणि दोघांमध्ये दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. 10 नोव्हेंबर 1659 इंग्रजी कॅलेंडरनुसार. मराठीतला महिना होता मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी, शके 1581, वार होता गुरुवारचा आणि वेळ होती दुपारची 12ची. राजाने अफजल खानची भेट ठरली. दोघांमध्ये नियम काय ठरले की आपल्या दोघांबरोबर 10 अंगरक्षक येणार आणि आपापले वकील राहणार. राजांनी आपल्याबरोबर आपले 10 अंगरक्षक घेतले. संभाजी कावजी कोंडाळकर, जीवा महाले, सिद्धी इब्राहिम, काताजी इंगळे, एसाजी कंग, कोंडाजी कंग, कृष्णाजी गायकवाड, सूरजी काटक, विसाजी मुरंबक आणि संभाजी करवर. परंतु अफजल खानने आपल्या ताकदीच्या गुर्मीमुळे आपल्यावर एकच अंगरक्षक घेतला, त्याचं नाव आहे सय्यद बंडा. आणि हा अफजल खान या दोघांचा जो इतिहास होता हा राजांना पूर्वीपासून माहित होता. हा अफजल खान काय करायचा, कोणत्याही राजाला भेटीच्या कारणाने बोलवायचा, मिठीमध्ये घ्यायचा आणि तिथंच आवळून मारायचा. कारण 7.5 फुटाचा ताकदवर माणूस त्याच्या मिठीतून कोणी सुटत नव्हतं. सय्यद बंडाची खासियत काय तर 10 फूट दूर माणूस पाहिल त्याला उडी मारून दानपट्ट्याच्या एका घावामध्ये कापायचा, एवढी त्याची नजर तीक्ष्ण होती. हे राजांना माहित असल्यामुळे त्या दोघांना भेटायला जाण्याअगोदर राजांनी आपलं स्वतःचं संरक्षण केलं. म्हणजे राजे जो अंगरखा घालायचे त्याच्यात मी चिलखत घातली, डोक्याला बांधतात त्याला मंदीला म्हणतात, त्याच्यात मध्ये जिरेटोप घातला आणि राजांनी युद्धासाठी वेगळं शस्त्र बनवलंय. त्या शस्त्राचं नाव आहे वाघनख. म्हणजे लोखंडाची 4 नखं असतात आणि वरच्या बाजूला अंगठ्या असतात, समोरच्यांना समजून येत नाही. अशा प्रकारे तयारीमध्ये त्याला भेटण्यासाठी खाली गेले. तिकडे एक सुंदर शामियाना बनवला होता, आतमध्ये अफजल खान आणि सय्यद बंडा बसला होता. आता राजांना माहिती होतं आपल्याला अफजल खानची जास्ती भीती नाही, त्या सय्यद बंडाची आहे. त्याची 10 फुटावरची नजर तीक्ष्ण आहे, आपल्या प्रत्येकावरती लक्ष ठेवणार. म्हणून राजांनी त्या ठिकाणी नाटक केलं. अफजल खानला सांगितलं जसं मी तुला घाबरतोय त्याच्या कितीतरी पटीने सय्यद बंडाला घाबरतोय. हा जर शामियानाच्या बाहेर गेला तरच मी भेटायला आतमध्ये येईन, नाही तर मी किल्ल्यावरती परत चाललोय. आता या अफजल खानला वाटलं असं तर राजांचा जो खेळ आहे 5 ते 10 मिनिटांमध्ये मी संपवणारच आहे. परंतु आपल्या अंगरक्षकाच्या कारणाने किल्ल्यावरती परत गेले तर 2-3 दिवस जातील ना विनवणी करायला. त्यापेक्षा आपल्या अंगरक्षकाला 5 मिनिटं बाहेर ठेवलं तर राजा आपलं काही करू शकत नाहीत. अफजल खानने सय्यद बंडाला बाहेर पाठवलं आणि राजे त्याला भेटायला आतमध्ये गेले. तर अफजल खानची उंची ती 7.5 फूट आणि राजांची उंची ती 5.25 फूट. आता हा 7.5 फूटवाला मग 5.25 फूटच्या माणसाला भेटतोय म्हणजे छातीवरती लागणार. याच गोष्टीचा फायदा घेऊन अफजल खानने राजांचं शिर आपल्या डाव्या बगलेमध्ये दाबलं, वरून कट्यारीचा वार केला. राजांचा अंगरखा फाटला, आतमध्ये चिलखत असल्यामुळे ते बचावले. आता ज्याने आपला वार केला त्याला आपलं उत्तर दिलंच पाहिजे. तो वाघनखांच्या साह्याने अफजल खानचं पोट फाडलं. पोटामध्ये पिशवं ठेकेलारा, टरा टरा फाडलं पोटाला. फाडल्यानंतर अफजल खान दगा दगा म्हणून ओरडला. कृष्णाजी भास्कर बाहेरून धावत आला, राजांवर वार केला. या वाराने राजे भिरभिरले. परंतु या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा राजांवर दानपट्टा चालवणार. तो जीवा मालेने सय्यद बंडाचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास कडाडला, होते जीवा म्हणून वाचले शिवा. नंतर राजे तर किल्ल्यावरती आले. परंतु अफजल खान आपली सगळी आथडी पोठामध्ये भरून पालखीमधून पळून जात होता. त्याला पालखी उचलणारे 16 लोक लागायचे, पुढे 8 आणि मागे 8. त्यांना मराठी भाषेत आपल्याकडे पण भोई म्हणतो. ते भोई त्याला घेऊन पळून जात होते. हे राजांचे दुसरे अंगरक्षक संभाजी कावजीने पाहिलं, पळत जाऊन त्या भोयांचे पाय तोडले आणि अफजल खानाचं शिर कापून आणलं आणि भवानी मंदिर समोर देवीला अर्पण केलेलं. अफजल खान सारख्या राक्षसाचा या ठिकाणी वध झाला. राजांचा फार मोठा विजय झाला. या विजयाला मराठी भाषेमध्ये आपण प्रताप म्हणतो, म्हणून नंतर या गडाचं नाव प्रतापगड ठेवलंय. पहिले ढोरक्या नावाचा डोंगर होता आणि अफजल खान सारख्या एकाच राक्षसाची 2 थडगे आहेत. शरीराचं जे थडगं आहे ते प्रतापगडच्या पायथ्याला, त्याला आपण प्रतापगड माची म्हणतो. आणि शिराचं जे थडगं आहे ते पुणे जिल्ह्यामध्ये राजगड किल्ला येतो, कारण राजांच्या आऊसाहेब जिजामाता त्या ठिकाणी राहायच्या. आपल्या मुलाने एवढ्या मोठ्या राक्षसाला मारलंय हा पुरावा दाखवण्यासाठी त्या ठिकाणी त्या ठिकाणी दफन करून टाकलं. म्हणूनच आज आपल्याला म्हणावं लागतंय की प्रतापगडच्या पराक्रमाचा इतिहास पूर्वी राजगडचा बाल्य किल्ला, कारण त्याला राजगडच्या बाल्य किल्ल्याच्या उजव्या बाजूला दफन केलंय. म्हणूनच म्हणतोय की फिक्र न करो ये नादा, ये तो सिवा का अखाड़ा है जिन्होंने अफजल को एक ही दम में